हाय हॅलो नमस्कार. म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आता संध्याकाळचा चहा वाजलेला आहे. या चहा प्यायला लागलो आहे आम्ही. तर बघा चहा प्यायला या. 4 वाजले बघा. आता टायमिंग आमची चहाची टायमिंग आता. होय, सकाळपासून काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. आता सुरुवात केलेला आहे. चला संध्याकाळची रुटीन काय काय असते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आता या चहा प्यायला. इकडं भांडी त्यानं गोळा करत ठेवलं आहे. भांडी घासायचं आहे. पाणी भरून घेतलं आता. चला चहा पितो. चहा पिऊन झाल्यानंतर इकडचं मी भांडी सगळं गोळा करून दिलं आणि ताई भांडी घासायला लागल्यात. आणि इकडचं मी झाडं मारून घेतलं, कपडे काढून घेतलं, लाकडं तोडून घेतलं. हे बघा इकडं सगळं साफसफाई केलेलं आहे. भांडी सगळं बाहेर दिलेलं आहे. ताई घासायला लागल्यात. आणि संध्याकाळची कामं इकडचं झाडं मारून घेतलं. लाकडं सकाळी ताजा तोडून ठेवलं होतं ते आता आणून ठेवलं. आणि इकडं बाहेर बघा ताई भांडी घासायला लागल्यात. आणि संध्याकाळची कामं चाललेलं आहे. आणि आता कोंबड्यासनी खाऊ टाकायचं आहे 4 वाजता. 4 वाजता एकदा टाकायचं असते. तिकडं जायचं आहे. आणि घरातलं काम सगळं आवरून तिकडं जायचं. मग तिकडचं झाल्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक. भांडी लावून घासून लावलेलं आहे बघा. भांडी झालं आणि झाडू मारून झालं. सगळं काम आवरलं आहे. आता 5 वाजलेलं आहे. भांडी पण झालेलं आहे. आणि इकडं मी आवरा लागलो आहे. चला हात पाय धुवून घेतलं. आवरलं माझं. इकडं ताई आवरा लागल्यात. संध्याकाळचं सकाळी एकदा संध्याकाळी एकदा आवरायचं. सगळं काम आवरलं. भांडी कॅन सगळं. आता कोंबड्यासनी खाऊ घेऊन चाललेलं आहे. काय काय घेऊ ताई? पुड. हे घे. एवढं आणि तांदूळ. तांदूळ एक माप. हे कसं ताईला जरा माहीत आहे. पहिला त्यांनी तिथं येतं. मी 2 दिवस तिकडे गावाला गेलो म्हणून त्यांना विचारायला लागले. कोंबड्यासनी आणलं तेव्हा मी नव्हता इकडं. हे बघा तांदूळ घातलं आणि ज्वारी. ते भरडा संपलेला आहे मटक्याचं. मस्त आहे. चला दार लावतो. चला तुम्ही बाहेर. नाहीतर चला आता कोंबड्यासनी खाऊ टाकायला चाललेलो आहे आम्ही. ताई या. चला. ताई दुपारी लाईव्ह चालू होतं आणि एक कोण आहे काय माहीत. आता जेव्हा मी लाईव्ह सुरू करतो तेव्हा एक बाई विचारते मला, तुम्ही भांग्यात का कुंकू घालत नाही, भांग का काढत नाही. आता माझी मर्जी. मी कसं विचारायचं, मी कसं वागायचं ते माझी मर्जी आहे का नाही. त्याने लाईव्हवर येऊन तेच विचारतात. दुसरं काय नाही. त्यांना काम नाही म्हणून ते विचारत बसतात. तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण. होय. आपलं जे काय काम आहे ते करायचं, तसं वागत जायचं. आणि त्यांना म्हटलं मी, तुम्ही असं फालतू प्रश्न विचारू नका. तुम्हाला विचारायचं असलं, चांगलं कमेंट करायचं असलं करा, नाहीतर म्हणायचं जावा म्हटलं. हे बघा असे लोक असतात बघा. लाईव्हवर येतात आणि काय पण विचारतात. मी सांगितलंय त्यांना, मला तसं आवडतं मी तसं लावणार. बरोबर आहे. चला इकडे आमची मंडळी बघा वाट बघायला लागल्यात. मंडळी कसं बाहेर आलेत आमचे आवाज ऐकून. सगळे आत बसले. टाका बघा कसं करायला लागलं. आता चाललोय आम्ही पात्राची भाजी आणायला कोंबड्यासनी. सकाळपासून एकदाच घातलेला आहे. दादा आणून टाकलेलं होतं की.
सकाळी एकदा, दुपारी एकदा, आता संध्याकाळी एकदा. पात्रीची भाजी लय आवडीनं खातात ना ताई, होय, त्यामुळे त्यांच्यासाठी पदार्थ आहे म्हटल्यावर आणून घालायला पाहिजे. होय. त्यांना पण नुसतं धान्यावर चालत नाही हो, वरचं काय तर पाहिजे. कोंबड्यास वेगवेगळं आपल्याला कसं भाजी भात आमटी भाकरी खाऊन बसते आपण, नाही, मग भाकरी पाहिजे, चपाती, भाजी, लोणचं, सगळं पाहिजे. पापड. आपल्याला कसं ताट करून व्यवस्थित घेतो आपण, तसं म्हणून त्यांना पण पाहिजे. पात्रीची भाजी आणि 3 तर ते काय न्यायचं, तांदूळ, ज्वारी आणि ते सगळं मिक्स करून धान्य, आणि त्यांना ते शेवग्याची पाला ते पण खात्यात, कडलिंबाचा पाला सगळं खात्यात त्यांनी. चला आता काढूया भाजी. काय मिळत काय बघा काढतो मी. बघा असं पात्रीची भाजी. बघा ताई कसं काढायला लागल्यात. आता आम्ही दोघी मिळून काढलेलं आहे, तिकडं ठेवलेलं आहे. तूर किती मस्त आलेला आहे बघा. हे काय आमचं नाही आहे, आमचं तिकडं वरती आहे, हे शेजाऱ्यांचं आहे बघा. 5 मिनिटात 1 गटार झालं. बस काय हा, शेवग्याचा पाला, शेवग्याचा पाला आहे काय कुठं? आपण किती पण येऊन घातलं तर त्यांना कमीच. आपण खायला कसं आहे ते. हे पात्रीची भाजी आहे आणि आपण भाकरी संग पण खातोय. आता कोंबड्यासनी घालायला लागलो आम्ही. आणि कोल्हापूरमध्ये 10 रुपयाला आई विकत आणतात का नाही खायला. आणि तर बघा शेळ्यासनी घालतोय मी, कोंबड्यासनी. तुमच्या हातात आहे तेवढं ते 10 रुपयाचं ते. 10 रुपये. ते शिट्टीमध्ये काय माती सुद्धा विकताय तिथं. आपल्यात बघा आम्ही शेळ्यासनी कोंबड्यासनी काढून टाकतोय, आवडीनं खात्यात तिथं शिटीत. ते बघा बांधा ताई गटावर. तिथं घेतला सर शेवग्याची पाला एवढंच बस. थोडंच आहे ते, तेवढंच हाताला आलं तेवढंच घेतलं. बरं ते काय वजन नाही आहे, थोडंच आहे घेतलेलं आहे. चला आता जाऊया. चला जाऊया घरला. कोंबड्यासनी पात्रीची भाजी, मेथीची भाजी आणि काय शेवग्याची भाजी घेऊन का. चला बघा तिकडे लांब टाका. आता शेळ्यासनी आणि म्हैसला वैरण काढायला लागल्यात ताई. तर ते काढून टाकायचं आहे. तिकडे बघा कोंबड्यांचं झालं. आता दादा गेलेत गावाला म्हणून आम्हाला एवढं पळापळी करायला लागत आहे. आणि नाहीतर शेळ्यासनी त्याने आणून टाकतात, मग कोंबड्यासनी आम्ही आणून टाकतो. हळू ताई हाताला लागल. हे मी म्हशीसनी टाकून येतो. ए थांब. बघा म्हैस आहे इथं आणि 4 शेळी आहेत. मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी किती व्हिडिओ टाकलेला आहे.
हा चला आता काय हे वांग्याचं झाड तोडून टाकायचं. तोडून टाकायचं. वांगी लागना लागणं झाल्यात आणि कडकी व्हायला लागल्यात. ते औषध मारलंय खरं काय लागणं झालं. फवारणी केलं तरी पण का नाही झाड सुधारणा. हळू हाताला लागेल. आधीच लागलेलं आहे. मगाशी गवत कापताना लागलं ताईला बोटाला. चला मी पण काढतो. मी नुसतं मोबाईल घेऊन बसायला म्हणाल तुम्ही. आम्ही बघा आमचं ऊस आलेलं आहे. कसं चांगलं आलेलं आहे पीक. संध्याकाळचं काम आवरलं आणि आता काय करूया. आता चोडा जरा करा. मस्त बडण करूया. बडंग जरा मस्त पैकी आता सगळं काम आवरून बसलेलं आहे. तर आता बडंग खाऊन आपण पण जरा शांतपणे बसूया. 4-3 वाजल्यापासून चांगलं सुरूच आहे. चला करू काय. हे लसूण आणि कढीपत्ता, इकडे घेतलाय शेंगदाणा, जिरं, मोहरी, 2 चमचा तेल घातलंय. आणि जरा घाल काय बस काम करते. तेल गरम होऊ दे. तर तेलामध्ये शेंगदाणा भाजून घेतो. घ्या. अरे लसूणच बारीक करून घेतलेलं नाही. त्याला आता घेतो. अजून शेंगदाणा तर भाजू दे तर तुम्ही लसूण चेचून घ्या तुम्ही. बरं मस्त संध्याकाळचा नाश्ता बनायचा आहे. तोंडाला जर संध्याकाळी जर बसलं का नाही जरा चव सुटते. चटपटीत करून भडंग करून खायचं. जास्त बारीक करायचं मोठं जास्त असू दे. तेलामध्ये भाजल्यावर का नाही मस्त लागतं. लसूण शेंगदाणा भाजलेला आहे. तर लसूण टाकतो आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद. हळद आणि काय चटणी. चटणी टाका. आपलं चटणीच टाकतो. तर काय करायला नाही. आणि काय थोडंसं मीठ. चटणी माहिती जास्त टाकलेलं नाही. थोडंच टाकलेलं नाही. तुम्हाला तिखट लागतंय. आपल्याला तिखट नाही लागत. बरोबर. तुम्हाला पाहिजे असं झणझणीत. आम्हाला तिखट ओनली वन कर्नाटक माणसांना एकदम हार्ड तिखट लागते. झणझणीत बघा सर्व मसाला मस्त छान तेलामध्ये भाजलेला आहे. आता टाकूया चुरमुऱ्या. आता चुरमुरं बघा ह्यामध्ये हे आपण भाजून घेतलेला मसाला टाकतो. बघितलं तर तोंडाला पाणी सुटायला लागलंय. आता खाऊ असं वाटायला लागलंय मला. पहिला हलवा तयार करा मग खावा. थंडीच्या दिवसात असं गरम गरम पॅकर करून खायचं. पाहिजेच. आता थंडीचा दिवस आहे. आता पावसाळा गेलं आता थंडीचा दिवस. दिवाळीनंतर थंडी बघा तेवढं पडते.
मला डाळीचं जेवण लय आवडत नाही वाटतं. नाही आवडत. झटपट तिखट आणि चांगलं सारसूर. सांगा टेस्ट खाऊन. काय आमच्या दाताला एक खायला येत नाही. चुरमुर आहे ते. हाय झालंय बरोबर सगळं. चांगलं झालंय. चला मग प्लेट घ्या, कांदा एक घ्या, खाऊया. खाऊया. आज दादा नाही गावाला गेल्यात. आज आमचा दादा गेल्यात गावाला, म्हणून घरात कोण नाही, मी आणि ताई बाबा तेवढंच आहे. चला आता संध्याकाळचं मस्त खाऊया भडंग. प्लेट घ्या. शिरायला लागला असा त्याच्यासोबत कांदा खायला पाहिजे. आणि इकडे पॅक करून ठेवलेला आहे, मऊ होतंय. तर 3 प्लेट तयार आहेत, या तुम्ही पण खायला. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. चला बाय बाय. ताई बाय बाय.